मिरची, जिरं आणि हिरवा स्तंभा सगळं मी ह्याच्यातच काढलं मी मिक्सरमध्ये. आता फक्त कांदा कापायचा बाकी आहे आणि बेसनाला फोडणी द्यायची आहे. बारीक करायची, ते काही मिक्सर मधून करत नाही मी, कारण का उलचीक डाळ आहे आणि मुगाची डाळ एवढी नरम असते का खलबत्त्यातही ठेसली तर चालते. त्यातच ठेसून घेतो मी आता. डाळ भिजली आपली मस्त. आता हे घेतो खलबत्त्यात ठेसून मस्त अशी आबडधोबड डाळ ठेसून घेतली. भाजी करायची सगळी तयारी झाली. आणि आता मला तर चहा करायला दूध नव्हतं, त्यांना राजकन्या काकीचं म्हणजे आमच्या बुटकीचं दूध फुटलं, ते ह्या खलबत्ता देणे त्याच्या. आणि याचं बनवणार आहोत आता मी पनीर दूध. घेते काढून. कचत घेऊ, माझ्यावरती काहीच नाही ना काढायला. कांदे भेले दिली इमानदारीने यानं. तिकडे तिकडे काय भाजी मुगात डाळ करतो बाई गं. अरे बापा रे, मुगाची डाळ. दुसरं तर कर काही खा वाटलं पाहिजे असं. काही नाही, काय खातं किती खातं आम्हाला खातं वरून. माय बेसन जर चांगलं नाही झालं तर मग काय खाऊ ना वरून, म्हणजे एवढी खातो मी. दोन फुलक्याच्या वर टाकत नाही मी, दोनच टाकतो. त्याच्यावर घोटून नसते का तर हे घोटून नसते ना काय पनीर करायला बांधून ठेवतात ते कुठलं तर कुठलं. हे मग शिजवा नाही लागत का? नाही, असंच ठेवतात का बनवून? आठवून मग चुलीवर ठेवतो ना, नाहीतरी मला फुलके करायला चूल पेटवाच लागते ना. चला मग आता बनवू जरासं पनीर दुधाचं. आणि तसे बी मला फुलके करायला चूल काही आज पेटेल नाही, चुलीत सगळी इजान पडेल आहे. तर मग पनीरही होते आणि फुलके टाकायला आपल्याला इस्तो बी होते. मेळच आला मग मला. चुलही वाया जात नाही, जावही वाया जात नाही, आणि पनीरही बनते आणि फुलकेही होतात. चला मग चूल पेटून घेतो आता मी. पहिले चुलीत काही नाही जास्त, गवऱ्यास टाकून द्यावं लागत फक्त. इस्त तर अशी नाही, चुलीत भरून द्यायला गवऱ्या आणि त्याच्यावर ठेवलं आता दूध. भरून घेतो आता बेसन इकडे घरात आणि टाकतो 2 फुलके, म्हणजे टेन्शन मिटलं. इकडला खटल्यातला गॅस आल्यावर ते कशाला चुलीवर करतील, तर मला मेडमध्येच लावा लागते. पहिले चूल पेटवा लागते आता, नाही तर चूल पेटवायचं काही काम नव्हतं. तसंच इस्तो राहायचं आहे मस्तपैकी. 2 फुलके टाकले का शेकले बाहेर, झाले काम. पण आता आणखी एक काम वाढलं. चला मग एवढं आता बेसन घेतो करून, सगळी तयारी व्हायला आहे बेसन करायची. आणि 2 फुलके घेतो टाकून. आणि बकऱ्याचा बी टाईम झाला. बकऱ्या आल्यावर बकऱ्याचंही चारा पाणी करावं लागते रोजच. ते रोजचंच रुटीन आहे मला. आणि त्याला पाणी पाजल्याशिवाय मला काही मामनाला काही शांती भेटत नाही. घोटलं गायले बाई, जरासं शिजू दे ना. भाजी होती तर काय मस्त काम भागले नाही, जावई वाया नाही गेला ना गवरायचं. थोडक्यात बांध पटले पिवते मस्त कर असं कर पिवतोच आता ते थांबणं. 2 फुलके टाकून घेतले, बेसनही शिजवलं. आता आवडतो पसारा. पसारा आवडला का झाले आपले काम. मग दिवसभर का कूलरच्या हवेत ते सगळे टोटल पसारा, म्हणजे आज म्हणता येते सगळं टोटल कामधंदे झाले आज. भांडे बिंडे घासून एकदम ओके. आणि बकऱ्या आल्या होत्या, मी स्वयंपाकाला बसली होती तेव्हाच बकऱ्या बांधून घेतल्या आणि बकऱ्याला पाणी पाजून घेतलं. आता एवढ्या लवकर तर काही कूलरात जाता येत नाही, कारण का इकडच्या खटल्यात राहिला अजून सगळं. म्हणजे स्वयंपाक झाला पण काही कामं बाकी आहेत अजून. एवढ्या लवकर तर कूलरात काही मेळ नाही लागत बसायचा का झोप्याचा. तर म्हटलं मग मस्त असं निंबा खालून फ्रेश वातावरण घेऊन यावं उन्हाचं.
राहू द्या, दरवाजा उघडाच आता. आणि सकाळी कपडे धुतले होते, आता फक्त 11 साडे 11 वाजले की कपडे वाहिले. कपडे नेऊन ठेवतो घरात. आणि आमची आली खिल्लारी जोडी वावरातून. आणि खिल्लारी जोडी राहते गेटच्याच पुढे उभी, म्हणून असे कपडे आणून ठेवले माझ्या घरात. कपड्याच्या घड्या होतीन संध्याकाळी. आता घेतो दरवाजा लावून आणि बसतो थोडीशी निंबाखाली. म्हणजे अशी थंडी गार सावली असते निंबाखाली. ही आली खिल्लारी जोडी वावरातून घरी. रोज हाच टाईम आहे जोडीचा घरी यायचा वावरातून. निंबाखाली जायच्या पहिले पिऊन घेतो मी पाणी, कारण का मला तहान लागली. आता कामधंदे झाले, पण एवढ्या लवकर म्हणजे लय घाई कामधंदे केले का जीव असा ठाय बसते. आणि त्याच्यात ऊन बी लय आहे, म्हणून जराशी बसतो आता बाहेर निंबाच्या सावली. मग थोड्या वेळानं ऊन आलं का मग चालते जेवण. जेवले की झोपले. ऑनलाईन काही नाही गटवी. निंबाच्या झाडाखाली कोणी ना कोणी असतेच बसलेलं. सावलीत कोणी बसते बाई. सावली ही सावली मस्त आहे ना हो, कूलरच्या आणि पंख्याच्या हव्यापेक्षा. या जेवण करायला. जेवण करायला तर आज आहे मस्त पैकी बेसन मुंगाच्या डाळीचं. मस्त अशी बाहेर थंडी हवा घेतली आणि सोबतच खायला आहे केसर आंबा आणि 2 फुलके, एक सकाळी एक संध्याकाळी. आणि आज काय झालं काय माहित, मला खावट राहिल्या कच्च्या मिरच्या बेसनासोबत. आता कांदा बी पाहिजे, पण कांद्याचा पोता आणलं, एवढे मोठाले कांदे आणले. खाल्लंय. पहिले बेसनाची टेस्ट पाहिजे तुम्ही कशी झाली. एक नंबर. चिचीची बोटकं पाहिजे होते, परंतु चिचीचा मोसम गेला. आता आले आंबे. आंबे चालले असते कच्चे, पण तेव्हा काही ध्यान नाही आला. आता ध्यान आलं.